या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. काँग्रेस पक्षातील आज आणि उद्या 2 दिवस मुलाखत होणार आहेत. आपण बघताय की आमचे नेते खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार एलगुरा सर, माजी आमदार चाकोते साहेब, ज्येष्ठ मंडळीच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखत चालू आहे. आज आणि उद्या हे 2 दिवस मुलाखती चालणार आहेत. आव्हान कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या भागामध्ये जे ताकदीचे आहेत, जे मेरिटवरचे आहेत, ज्यांना म्हणजे तिकीट देता येईल, जे पहिल्यांदाच इलेक्शन लढवत आहेत, काय लोक सिनियर आहेत, असं ताळमेळ घालून या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी लढतोय. 1997 पासून काँग्रेसला बघताय तुम्ही, काँग्रेस आणि आजच्या काँग्रेस नाही, ठीक आहे ना, लढाचं असतंय, रडायचं नाही, लढायचं. आणि नक्की आम्ही रिझल्ट चांगला देऊयात. बघितलं तुम्ही आता जी हवा होती जे भारतीय जनता पार्टीची, अनेक अनेक नगरपालिकेमध्ये ते हवा संपलेली आहे. निश्चित त्याचा परिणाम इथं होणार आहे. तुम्ही बघितलं अकलूज ग्रामपंचायत आलेली आहे, मोहोळ आलेले आहे, मंगळवेढा आलेले आहे, सांगोला आलेले आहे. अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलं 11चे 11 आमचे येणार, आणि इथं तर सांगतात की 80 येणार. रिझल्ट हा वेगळा आहे. जे आहेत आणलेले उमेदवार आहेत, लोक त्यांना कधी स्वीकारत नसतात. तुम्ही किती पळवून उमेदवार नेलेले आहेत रिझल्ट दाखवण्यासाठी, पण जनता तेच आहे एवढं लक्षात ठेवा. सोलापूर शहर तेच आहे. आज अनेक लोकांचा आम्हाला देखील फोन होता, आमचं कट झालं, आम्हाला तुमच्याकडे याच आहे. 2-3 दिवसात जे त्यांच्याकडे कट झालेले आमच्याकडे दिसतील तुम्हाला. आणि आम्ही देखील या शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून खासदार प्रणिती शिंदे, आडम मास्तर साहेब, राष्ट्रवादी पवार साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या ठिकाणी ह्या शहराला एक चांगला विचार देऊयात आणि सक्षम असं ह्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून लढूयात. तुम्ही भाजपाचे काही संपर्कात आहेत? हो, आत्ता काही लोकांचे फोन येऊन गेले, आमचं कट केलंय भो आणि आम्हाला जागा ठेवा. काय आता जस्ट येतील, मी सांगतो ना तुम्हाला, येणार आहेत आणि ते तुम्हाला दिसेल. निकष एकच आहे की काल आमची महाविकास आघाडी बैठक झाली. मेरिट जे निवडून येणार अशा लोकांना आम्ही या ठिकाणी तिकीट देतोय, पण सर्वसामान्य देखील आम्ही बघतोय चांगले आमच्याकडे आता महिला येत आहेत, त्यांचा देखील विचार केला जाईल. 2 दिवस मुलाखती आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे टप्पा कसा? हा, आम्ही पहिल्यांदा शहर उत्तर बोललेलं आहे आणि शहर उत्तर झाल्यानंतर दक्षिण बोललेलं आहे आणि उद्या सर्व मध्य आहे. उद्या तुम्हाला गर्दी जास्त दिसेल. मध्यला तुफान अशी मागणी आहे. माझी नगरसेवकांनी पक्षाला सोडून गेलेले आहेत, काय सांगाल त्यांना? ठीक आहे, जिथं राहील तिथं सुखी राहा. प्रभाग 15 तुम्हाला सोलापूर शहराला माहित आहे की एकट्या नरोटेनला टार्गेट केलेलं गेलेलं आहे, पण जनता ही माझ्यावर एवढं लक्षात ठेवा. तिला रिझल्ट तुम्हाला दिसेल काय येणार आहे. किती जरी मला सोडून गेले पण जनता मला सोडणार आहे. हे काही लोक काँग्रेसचे लोक भाजपमध्ये गेले, आता भाजप काँग्रेस युक्त झालं आहे. तुमच्याकडे काय येतात म्हणजे काँग्रेस पण भाजप युक्त होणार का? हे बघा, 100 अर्ज आहेत, 100 जागा आहेत, 1200 लोक मागणार आहेत. पुण्यात तर कुणाला अन्याय होणार आहे ना. मग जिथं नाही मिळेल ते कुठंच मिळतील त्या ठिकाणी येणारच आहेत. आम्ही त्यांच्याकडे काय ओढून लालची दाखवून तुमचा खर्च करतो, तुमचे पूर्ण इलेक्शन खर्च करतो असं कुणाला नाही. याले स्वतःहून यालेत. हे जमीन आसमानाचा फरक आहे. आमचे उमेदवार तुम्ही खर्च तुमचा देतो, हा सगळ्याला माहीत आहे कशामुळे गेलेत, काय गेलेत. आणि निश्चित मला माहीत आहे माझी जनता माझ्यावर राहणार आहे. मी गेले 5 इलेक्शन त्या ठिकाणी लढलेलं आहे आणि निश्चित मला एकट्याला पाडण्याचा त्यांचा डाव आहे, पण जनता आज देखील माझ्यावर एवढं लक्षात ठेवा. याचा रिजल्ट नक्की त्या भागामध्ये 4ही काँग्रेस येतील. 100% सर्व पक्षाचे काल देखील मला सगळे म्हणत होते, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, कम्युनिस्ट असेल, ह्या सगळ्या लक्षात आलेलं आहे की मला टार्गेट केल्यामुळं माझे काय सहकारी पळवण्याचं काम केलं. आणि बघता की 3ही उमेदवारी माझे गेल्यावर निवडून आलेत माझ्याबरोबर. ठीक आहे, त्यांचा डाव त्यांना शुभला. मला जर एकट्याला पाडण्याचा प्रयत्न करसेल, पण जनता हे हुशार आहे, जनता माझ्यावर राहणार आहे. 4ही त्या ठिकाणी काँग्रेस येतील. आज आणि उद्या 2 दिवस मुलाखत आहेत. सगळे असं सांगतात, टॉप टू बॉटम देशातले जेवढे गेले तिकडं ते विकासासाठीच जातात. पण असं ऐका ना, आता तुम्ही बघितलात
की सांगोल्यामध्ये अशा पद्धतीनेच उमेदवार सगळे घेऊन गेले. रिझल्ट काय आला सांगोल्याचा? असंच इथं होणार आहे. रिझल्ट आमच्यासारखा राहणार आहे. घाम काढले तिथं, दोनदा ते मागं होते, तिथं घाम निघाले तिथं 2 दिवस ते मागं होते. पैशाच्या जीवावर, ऐका ना, पैशाच्या जीवावर, हे पैशाच्या जीवावर बॅगवर नाही साहेब. तिथं आम्ही चांगली फाईट दिलेली आहे. 2दा आम्ही पुढे होतो, त्यांना घाम काढलेला आहे तिथं देखील. हे विसरू नका. नाही हे बरोबर नाही. वंचितला आम्ही घ्यायचं शक्यता आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.